तर गाईज आज मी रात्री ब्लॉग स्टार्ट केलेला आहे पूर्ण 10:15 वाजता. कारण आम्ही हे आले कामवरून तेव्हापासून आम्ही यूट्यूबची सेटिंग करण्यामध्येच लागून गेलेलो होतो. काय आहे काय नाही नवीन नवीन सेटिंग आज बघायला मिळाली. आणि 10:15 वाजतापर्यंत आम्ही 7 वाजतापासून बसलेलो आणि आत्तापर्यंत सेटिंगच करत होतो. आणि माझा स्वयंपाकही नाही झाला आहे. आणि मम्मींनी आज पण बोलवलं होतं तर तिकडे पण नाही गेली मी आज, कारण सेटिंगच इतकी सारी करत बसलो की खूप जास्त. आणि आता स्वयंपाक करायला तर 10च वाजले. तर आता मी जस्ट बनवतच होते आणि यांना आंघोळीला जायला पण आता 10 वाजलेले. पण आता हे आंघोळीला जाण्याच्या अगोदर बोलून गेले की राहू दे नको बनवू, बाहेरून खावा नेऊ. तर आता 10 वाजता बघू कोणते दुकान चालू मिळतात. तर जर गेलो तर दाखवते तुम्हाला, नाही गेलो बाहेर घरीच बनवला तर तेही सांगते तुम्हाला. आणि गाईज आजचा व्लॉग थोडा शॉर्ट होऊ शकते कारण मी आज दुपारपासून पण काही नाही केलं आणि आता सायंकाळी पण व्हिडिओची सेटिंग करण्यामध्येच लागलेली होती. तर आता रात्री पण काहीच मला शूट करायला मिळाले नाही. तर आता जेवढंही माझ्याने शूट करणं होईल व्हिडिओ तेवढाही मी करते आणि व्हिडिओमध्ये ॲड करते. आणि गाईज आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण आता एवढा उशीर झाला तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे दुकान बंद झालेच असेल तर म्हणून. आणि आता मी पटपट तिखट डाळ बनवते कारण सकाळी मी फिकी डाळ बनवली होती तर आता तिखट डाळ बनवते. चला तर आता पटकन पटकन बनवून घेते कारण आता बनवतपर्यंत म्हणजे विचार करतपर्यंतच आम्हाला 11 वाजलेले. चला आता बनवते. आणि इकडे बघा बाहेरचा व्ह्यू किती एकदम शांत झालेला आहे. ऑनेस्टली छान. स्वयंपाक करता करता मी खिडकी खोलली तर मला तर थोडी भीतीच वाटली बाहेर बघून. एवढ्या रात्री इथे एवढे जोरात जोरात गाणे वाजवत, रील्स बघत एवढ्या रात्री इतक्या मोठ्या आवाजात. चला तर माझा स्वयंपाक झालेला आहे, किचन पण पूर्ण आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण करतो आणि आराम करतो. आणि सॉरी आजचा ब्लॉग थोडा छोटा होऊ शकते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.